नमस्कार. अडीचच्या बातमीपत्रात मी स्नेहा आघारकर आपले स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने शांतता आणि सद्भावनेच्या नव्या युगाला प्रारंभ होत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गौरवोद्गार. दिल्लीत राजपथावर झालेल्या दिमागदार सोहळ्याने आंतरराष्ट्रीय योग दिनाला प्रारंभ. हजारो नागरिकांची उत्स्फूर्त योग साधना. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त राज्यात ठिकठिकाणी कार्यक्रम. मालाडमधल्या विषारी दारू दुर्घटनेतल्या मृतांची संख्या 94 तर 45 अद्यापही अत्यवस्थ. ऑलिम्पिक पात्रता हॉकी स्पर्धेत भारतीय पुरुष संघाची फ्रान्सवर मात. महिला संघ बेल्जियमकडून पराभूत. आणि भारत आणि बांगलादेश यांच्यातला दुसरा एकदिवसीय क्रिकेट सामना आज मीरपूर इथे. नमस्कार. बातम्या विस्ताराने. आज संपूर्ण जगात पहिला योग दिवस साजरा करण्यात येत आहे. प्राचीन काळापासून ऋषीमुनी आणि योगाचार्यांनी शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य मिळवण्यासाठी सहज साध्य पद्धत भारतात विकसित केली. आज या ऋषीमुनींनी दिलेल्या अमूल्य देणगीचा स्वीकार संपूर्ण विश्व करत आहे. ही भारतासाठी ऐतिहासिक आणि गौरवपूर्ण घटना आहे. गेल्या वर्षी 27 डिसेंबर रोजी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विश्व शांतीसाठी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्याचं आवाहन केलं होतं. जगभरातल्या 177 देशांनी या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत योग दिवस साजरा करण्याला संयुक्त राष्ट्रसंघाकडे अनुकूलता दर्शवली होती. त्यानुसार संयुक्त राष्ट्रसंघाने 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा करायला मान्यता दिली. आज दिल्लीतल्या राजपथावर योग दिनाचा मुख्य कार्यक्रम दिमागदार पद्धतीने साजरा करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योग दिनाच्या शुभेच्छा देऊन वसुधैव कुटुंबकम हा भारताचा संदेश आचरणात आणण्याचं आवाहन केलं. शांतता आणि सद्भावनेसाठी अखंड मानवजातीला प्रेरित करण्याच्या एका नव्या युगाला प्रारंभ आज होत आहे असं ते यावेळी म्हणाले. मानव मन को ट्रेनिंग करने के लिए एक नए युग का आरंभ हो रहा है. मैं आज यूनो का आभार व्यक्त करता हूं. दुनिया के 193 कंट्रीज का आभार व्यक्त करता हूं कि जिन्होंने सर्वसम्मति से इस प्रकार के प्रस्ताव को पारित किया. और मैं उन 177 कंट्रीज का आभार व्यक्त करता हूं कि जिन्होंने को-स्पॉन्सर बनकर के योग के महात्म्य को स्वीकारा. और आज सूरज की पहली किरण जहां से प्रारंभ हुई और 24 घंटे के बाद सूरज की आखिरी किरण जहां पहुंचेगी, सूरज की कोई किरण ऐसी नहीं होगी, सूरज की कोई यात्रा ऐसी नहीं होगी कि जिसे इन योग अभ्यासियों को आशीर्वाद देने का अवसर न मिला हो. आज राजपथावर झालेल्या योग साधनेच्या कार्यक्रमात सुमारे 40,000 लोक सहभागी झाले होते. यात शाळा महाविद्यालयांचे विद्यार्थी, छात्र सेनेचे कॅडेट, सैन्य आणि निमलष्करी दलाचे जवान, पतंजली रामकृष्ण मिशन आदी संघटनांचे कार्यकर्ते, संसद सदस्य, सचिव आणि वरिष्ठ अधिकारी, केंद्रीय मंत्री, दिल्लीचे नायब राज्यपाल आणि मुख्यमंत्री तसंच विविध देशांच्या दूतावासांमधले राजनैतिक अधिकारी उपस्थित होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही उपस्थितांबरोबर प्राणायाम, मकरासन, पवनमुक्तासन आदी योगासनांची प्रात्यक्षिकं केली. Sit between your heels and knees together. घुटनों को मिलाते हुए अपनी एड़ियों के बीच बैठें. This is Vajrasana. यह वज्रासन है. Now stand on your knees. धीरे से अपने घुटनों पर खड़े हो जाएं. Place the hands behind the waist. अपने हाथों को कमर के पीछे रखें. Inhale, bend the head back and relax. श्वास भरते हुए सिर को पीछे की तरफ झुकाएं. This आसन helps in treating backache. यह आसन कमर दर्द ठीक करने में सहायक है. Inhale, raise your head up and hands down. श्वास छोड़ते हुए वापस आएं और वज्रासन में आराम करें. Relax in Vajrasana. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. योग म्हणजे कलाही आहे आणि विज्ञानही आहे असं राष्ट्रपती म्हणाले.
योग साधनेमुळे मनःशांती आणि आनंद मिळतो असं त्यांनी सांगितलं. राष्ट्रपती भवनात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त राष्ट्रपतींनी सामूहिक योग कार्यक्रमाचं उद्घाटन केलं. भारत योगाचं माहेरघर असून गेली अनेक शतकं इथे योग साधना केली जाते. योगगुरू पतंजली हे योगाचे महत्त्वाचे गुरु असल्याचे राष्ट्रपती म्हणाले. आधुनिक जीवनशैलीमुळे निर्माण होणाऱ्या व्याधी रोखण्याची क्षमता योगामध्ये आहे असं राष्ट्रपती म्हणाले. विविध केंद्रीय मंत्र्यांनी देशातल्या अनेक राज्यात आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग लखनौ इथल्या तर केंद्रीय मंत्री हर्षवर्धन आणि रविशंकर प्रसाद यांनी पश्चिम बंगालमध्ये योग प्रात्यक्षिकांना हजेरी लावली. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी हिमाचल प्रदेशमधल्या कार्यक्रमाला तर राधामोहन सिंह बिहारमधल्या कार्यक्रमाला उपस्थित होते. सियाचेन इथे सशस्त्र सैन्य दलांनीही आजच्या दिवसाचं औचित्य साधून योग प्रात्यक्षिकं केली. संयुक्त राष्ट्रसंघात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमाला परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज उपस्थित होत्या. अमेरिकेतल्या टाइम्स स्क्वेअरवरही 30,000 नागरिक योगासनं करणार आहेत. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज न्यूयॉर्कला दाखल झाल्या आहेत. आंतरराष्ट्रीय योग दिन राज्यात आज सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात आला. त्याचाच हा वृत्तांत. राज्यात आज मोठ्या प्रमाणात योगाभ्यास दिन साजरा करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी, नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूरमध्ये झालेल्या कार्यक्रमात सहभाग नोंदवला. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रशंसा करत योग साधना धर्म आणि राजकारण यापासून भिन्न असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. सामान्य प्रशासन विभागाच्या वतीनं आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मुंबईतल्या मंत्रालयात योग प्रशिक्षणाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी केंद्रीय मंत्री पियुष गोयल, आरोग्यमंत्री डॉक्टर दीपक सावंत उपस्थित होते. नवी मुंबईत सिडकोच्या वतीनं योग दिन साजरा करण्यात आला. 2 सत्रात झालेल्या या कार्यक्रमात जवळपास 6,000 लोक सहभागी झाले होते. लष्कराच्या सर्दन कमांडच्या पुणे सब एरियाच्या वतीनं जागतिक योग दिनानिमित्त योगासनांची प्रात्यक्षिकं करण्यात आली. जळगाव इथं जागतिक योग दिनानिमित्त विविध ठिकाणी योग साधनेचं आयोजन करण्यात आलं होतं. नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात जागतिक योग दिनाचं औचित्य साधत योग दिन साजरा करण्यात आला. यावेळी गडचिरोली जिल्ह्याचे हजारो नागरिक यात सहभागी झाले होते. कोल्हापूर शहरात विविध संस्था, मंडळं, शासकीय कर्मचारी तसंच शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी योगासनांची प्रात्यक्षिकं सादर केली. कोल्हापूर शहरात आर्ट ऑफ लिव्हिंग तर्फे आयोजित एका कार्यक्रमात 5,000 लोक आणि 15,000 छात्रसैनिक सहभागी झाले होते. आर्ट ऑफ लिव्हिंग तर्फे कळंबा कारागृहात आयोजित कार्यक्रमात कैद्यांनी योगासनं सादर केली. जागतिक योग दिनाचं औचित्य साधत आर्ट ऑफ लिव्हिंग परभणी परिवार यांच्या वतीनं परभणी जिल्हा कारागृहात योग दिन साजरा करण्यात आला. या योग साधनेमुळे कैद्यांमध्ये असलेली नकारात्मक वृत्ती कमी होऊन त्यांना मनःशांती मिळण्यासाठी मदत होणार आहे. पुढे 10 दिवस या कारागृहात योग शिबिर चालवलं जाणार असल्याचं कारागृह अधीक्षक इगवे यांनी सांगितलं आहे. हिंगोली जिल्ह्यात विविध संस्थेच्या वतीनं अनेक ठिकाणी योग दिन साजरा करण्यात आला. रायगड इथं जिल्हाधिकारी कार्यालयाजवळच्या स्पोर्ट्स क्लबमध्ये जिल्हाधिकारी शीतल तेली उगले यांच्या उपस्थितीत योगासनं करून योग दिन साजरा करण्यात आला. बीड जिल्ह्यात विविध शासकीय कार्यालय, शाळा, महाविद्यालय आणि सार्वजनिक ठिकाणी योगाचे धडे देण्यात आले. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्यासह अनेक अधिकारी यावेळी उपस्थित होते. आरोग्य चांगलं राखण्यासाठी योग साधना महत्त्वाची असल्याचं धुळ्याचे जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांनी म्हटलं आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त धुळे इथल्या पोलीस मैदानावर आयोजित विश्व योग दिन कार्यक्रमात ते बोलत होते.
अहमदनगर जिल्ह्यातही ठिकठिकाणी आंतरराष्ट्रीय योग दिन आज साजरा करण्यात आला. शाळा, महाविद्यालय, शासकीय, निमशासकीय संस्थेतले हजारो लोक यात सहभागी झाले होते. जालना जिल्ह्यातही राष्ट्रीय छात्र सेनेच्या वतीनं आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. यासाठी जिल्ह्यातून जवळपास 450 विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांनी सहभाग नोंदवला. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त लातूर जिल्ह्यात आणि शहरात विविध ठिकाणी सामुदायिक योगाभ्यासाचं आयोजन करण्यात आलं होतं. लातूर शहरातील विविध 42 संस्थांनी एकत्र येऊन जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर यावेळी योग दिन साजरा केला. मन आणि बुद्धी यांचं तादात्म्य तसंच जीवन आणि निसर्ग यांची सांगड योगामुळे घातली जाते. जीवनात बदल घडवण्याची क्षमता योगामध्ये आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत योग विषयक आंतरराष्ट्रीय संमेलनात बोलताना सांगितलं. योगा एक प्रकार से स्व से समष्टि की यात्रा है. योगा एक प्रकार से अहम से वयम की ओर जाने का मार्ग है. और इसलिए जो अहम से वयम की ओर जाना चाहता है, जो स्व से समष्टि की ओर जाना चाहता है, जो प्रकृति के साथ जीना सीखना चाहता है, योग उसको उंगली पकड़ करके ले जाता है. आरोग्यमय जीवनासाठी योग या विषयावर 2 दिवस चालणाऱ्या या संमेलनात योगाच्या महत्त्वावर चर्चा होणार आहे. योगगुरू रामदेव बाबा, योगाचार्य वीरेंद्र हेगडे यांच्यासह जागतिक स्तरावरचे योगगुरू यात सहभागी झाले आहेत. योग साधना म्हणजे जीवन भरभरून जगण्याची जडीबुटी आहे. योग म्हणजे व्यापार किंवा व्यवस्था नाही, तर अवस्था आहे. योग म्हणजे संस्था नव्हे, तर आस्था असल्याचंही पंतप्रधान म्हणाले. कोणत्याही वातावरणात, कोणत्याही परिस्थितीत माणसाला चैतन्य देण्याचं काम योगामुळे होतं. योगाभ्यासामुळे विद्यार्थ्यांना एकाग्रता आणि स्मृतिवर्धनाचा लाभ होतो, असं आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांनी या संमेलनाचं प्रास्ताविक करताना सांगितलं. केंद्रीय वित्त राज्यमंत्री जयंत सिन्हाही या कार्यक्रमाला उपस्थित होते. पोलिसांच्या शारीरिक आणि मानसिक समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा निघावा यासाठी योगाभ्यास हा महत्त्वाचा घटक ठरू पाहत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय योग दिन पाळा असं आवाहन केल्यानंतर तर मुंबई पोलिसांच्या योगाभ्यासाला गतीच मिळाली आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई सध्या प्रचंड वेगानं धावतीये. तिच्या वेगाचा समतोल राखण्याचा ताण आहे मुंबई पोलिसांवर. ताणामुळे पोलिसांमधल्या इतर गुंतागुंतीच्या समस्याही वाढल्या आहेत. धावणाऱ्या मुंबईच्या रक्षणासाठी अहोरात्र झटणाऱ्या पोलिसांच्या मानसिक संतुलनासाठी योगाभ्यास हा उपाय ठरू पाहत आहे. जीवनशैली बदलतीये, त्याचबरोबर पोलिसांच्या कामाचं स्वरूपही. विविध गुन्ह्यांचा तपास करतानाही त्यांना ताणाचा सामना करावा लागत आहे. त्याचा निचरा योगाभ्यासामुळे होऊ शकेल का? योगा जो बताया उसके बारे में जो पुराने अपने ग्रंथों में और पुराणों में, तो मुझे लगता है उसकी वजह से जो एक रिलीफ मिलता है, जो स्ट्रेस लेवल हमारी कम होती है, उसकी वजह से हमारा एक बैलेंस भी बना रहता है और जिसका उपयोग हमारी तफ्तीश करने में, हमारा जो लोगों के साथ में इंटरेक्शन करने में जो फायदा होता है, तो उसका जो मदद होती है हमको. इसके 8 अंग हैं और 8 अंग हमारे शरीर, हमारे मन और हमारी चेतना को शुद्ध करते हैं और उसमें एक कोऑर्डिनेशन पैदा करते हैं. जब हम आसन करते हैं तो हमारा शरीर अच्छा होता है. हम जब प्राणायाम करते हैं तो हमारी सांस अच्छी होती है. हम जब मेडिटेशन करते हैं तो हमारा मन अच्छा होता है. और आपका शरीर अच्छा है, अगर आपका मन अच्छा है, चेतना अच्छी है, तो आप एक हेल्दी लाइफ जी सकते हैं. पोलिसांना सध्या वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यांच्यासाठी सामाजिक, व्यावसायिक आणि खाजगी जीवनाचा समतोल राखणं ही तारेवरची कसरतच. त्यातही महानगरी मुंबईला सावरणाऱ्या पोलिसांसमोरची आव्हानं आणखी कठीण. योगाभ्यास या आव्हानांना सामोरं जायचं बळ त्यांना देणार का, हे येणारा काळच ठरवेल.
देशाला 10% विकास दर गाठणं शक्य असल्याचा विश्वास केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केला आहे. सरकारने आर्थिक सुधारणा, धोरणविषयक बदल अशी पावलं उचलल्याचं जेटली यांनी वॉशिंग्टन इथे सांगितलं. 9 दिवसांच्या अमेरिका दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात ते बोलत होते. उद्दिष्ट गाठण्याबरोबरच अधिक रोजगार निर्मिती आणि उत्तम अर्थव्यवस्था राखण्यासाठी तो टिकवणं महत्त्वाचं असल्याचं जेटली म्हणाले. चलनवाढीचा दर आटोक्यात राहिला तर व्याजदर कमी होतील, त्याचा थेट चांगला परिणाम अर्थव्यवस्थेवर जाणवेल असं वित्तमंत्र्यांनी सांगितलं. जवळपास 6 गंभीर गुन्ह्यांमध्ये आरोपी असलेल्या नक्षलवादी विजय दुग्गा आणि त्याच्या पत्नीने गडचिरोली पोलिसांसमोर काल आत्मसमर्पण केलं. गडचिरोली जिल्ह्यात नक्षलग्रस्त भागात झालेल्या विविध चकमकीत हे दाम्पत्य सक्रिय होतं, अशी माहिती गडचिरोली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिली आहे. गडचिरोली इथे काल आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. गेल्या काही महिन्यांपासून दलम कमांडर आणि जहाल नक्षलवादी गोपी यांनी आत्मसमर्पण केल्याने नक्षल चळवळीला मोठा हादरा बसल्याचं पाटील यावेळी म्हणाले. जे काही यशस्वी आत्मसमर्पण झालेले आहेत त्यांच्याकडून या लोकांना मेसेज जातो आणि त्यांना लक्षात येतं की आपण चुकीचा मार्ग स्वीकारलेला आहे आणि ही आत्मसमर्पण योजना ही अशाच वाट चुकलेल्या नक्षलवाद्यांनाच मुख्य प्रवाहात आणण्यासाठी योजना आहे आणि त्याचाच हा रिझल्ट आहे असं मला वाटतं. मुंबईत मालाड इथल्या मालवणी भागात विषारी दारू प्यायल्याने बळी गेलेल्यांची आतापर्यंतची संख्या 94 वर पोहोचली असून 45 जण अत्यवस्थ आहेत. या प्रकरणी उत्पादन शुल्क विभागाच्या 4 अधिकाऱ्यांना काल निलंबित करण्यात आलं असून या प्रकरणाची लवकरच विभागीय चौकशी करण्यात येणार असल्याचं उत्पादन शुल्क विभागाने जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. आयपीएलचे माजी प्रमुख ललित मोदी यांची भेट घेतल्याप्रकरणी मुंबईचे पोलीस आयुक्त राकेश मारिया यांच्याकडून राज्य सरकारने माहिती मागवली आहे. या भेटीसंदर्भात प्रसारमाध्यमांना मारिया यांनी माहिती दिल्याच्या आधारावर त्यांच्याकडून अधिकृत माहिती मागवल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पीटीआयला या वृत्तसंस्थेला सांगितलं. उत्तरासाठी मारिया यांना 1 दिवसाची मुदत देण्यात आल्याचंही ते म्हणाले. आरोग्य, शिक्षण, स्वच्छतेसह गावांचा विकास करताना व्यसनापासूनही ही गावं अलिप्त ठेवायला हवीत, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. सांगलीजवळ इमानधामणी ग्रामपंचायत इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी ते आज बोलत होते. गावकरी एकत्र आल्याने विकासाला चालना मिळू शकेल. शासकीय निधीतून इमानधामणीच्या अनेक गरजा पूर्ण झाल्याचं सांगून कृष्णा काठावर महापुराने ग्रासलेलं हे गाव विकासाच्या बाबतीत संपन्न झालं आहे. कामाचा दर्जा आणि स्वच्छतेकडे लक्ष दिल्यास ही प्रगती टिकून राहू शकेल असं पवार म्हणाले. माजी मंत्री प्रकाश आवाडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. केंद्रीय लोकसेवा आयोगाची नागरी सेवा परीक्षा देणाऱ्या अंध उमेदवारांना तसंच सेरेब्रल पाल्सीचे रुग्ण असणाऱ्या उमेदवारांना आता लेखनिकाची मदत घेता येईल असं आयोगाने घोषित केलं आहे. पूर्वपरीक्षा तसंच मुख्य परीक्षा अशा दोन्ही टप्प्यांवर लेखनिकाची मदत घेण्यासाठी परवानगी मिळणार असून अशा उमेदवारांना परीक्षेच्या वेळी दर तासाला 20 मिनिटं याप्रमाणे जास्तीचा वेळ देण्यात येणार आहे. लोकोमोटर अपंगता म्हणजे अवयवांच्या हालचालींमध्ये अडचण असणाऱ्या उमेदवारांनाही ही सुविधा देण्यात येईल असं आयोगाने कळवलं आहे. राज्यात गुटखा आणि इतर प्रतिबंधित पदार्थांची विक्री होत असेल तर यापुढेही धडक कारवाई केली जाईल असा इशारा अन्न आणि औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी दिला. अन्न आणि औषध प्रशासनाच्या वतीने पुणे जिल्ह्यात जप्त करण्यात आलेला गुटखा आणि प्रतिबंधित पदार्थ काल रामटेकडी इथल्या रोकॅम कचरा विघटन प्रकल्पात नष्ट करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. गुटखाबंदी झाल्यापासून राज्यभरातून सुमारे 53 कोटी रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. गुटखाविरोधी मोहिमेसाठी पुणे जिल्ह्यात भरारी पथकं नियुक्त करण्यात आल्याची माहिती बापट यांनी यावेळी दिली. शाळा, विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची अचूक माहिती आता डाटाबेस प्रणालीच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. शिक्षण विभागाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी ही प्रणाली उपयुक्त ठरेल असा विश्वास शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केला. डाटाबेस प्रणालीचा शुभारंभ तावडे यांच्या हस्ते काल पुण्यात झाला. त्यावेळी ते बोलत होते.
येत्या 90 दिवसात राज्यातली सर्व माहिती या प्रणालीद्वारे संगणकात भरली जाईल. यामुळे वेळेचा अपव्यय टाळण्याबरोबरच एकत्रित आणि परिपूर्ण माहिती उपलब्ध होईल, असं तावडे यांनी यावेळी सांगितलं. आज जागतिक पितृदिन. संसाराचा गाडा समर्थपणे सांभाळताना आपल्या मुलांवर चांगले संस्कार करून त्यांना योग्य शिक्षण देऊन सक्षम बनवणाऱ्या वडिलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. पितृदेवो भव अशा समर्पक शब्दांमध्ये वडिलांना देवाचं स्थान देणाऱ्या आपल्या समृद्ध परंपरेमध्ये सध्या मात्र वडिलांचा योग्य तो आदर केला जात नाही, असं काहीसं चित्र आहे. आपल्यासाठी आयुष्यभर खस्ता खाणाऱ्या आईवडिलांना त्यांच्या म्हातारपणी वृद्धाश्रमात पाठवणं, त्यांचा यथायोग्य सांभाळ न करणं, त्यांची सतत हेटाळणी करणं असे प्रकार आज समाजात वाढताना दिसत आहेत. वृद्धांना मुलांकडून सन्मानजनक वागणूक मिळावी, त्यांचा योग्य प्रकारे सांभाळ केला जावा यासाठी सरकार प्रयत्नशील असून कायदेही कडक करण्यात आले आहेत. पण अशा प्रकारे कारवाईची गरजच निर्माण होऊ नये यासाठी तरुणाईच्या मानसिकतेत बदल घडवण्याची गरज आहे. आपल्यालाही भविष्यात याच परिस्थितीचा सामना करावा लागणार आहे हे ध्यानात घेऊन पितृदेवो भव हा वारसा तरुणांनी अंगीकारण्याची आवश्यकता आहे. पुण्यातल्या विश्वमाता फाउंडेशनच्या वतीने जागतिक पितृदिनाच्या पूर्वसंध्येला काल 51 पित्यांना आदर्श पिता गौरव पुरस्कार आणि बाप माणूस पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. विविध क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करणाऱ्या पित्यांना शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह देऊन जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतरे यांनी त्यांचा सन्मान केला. व्यंगचित्रकार रमेश तेंडुलकर कार्यक्रमाला उपस्थित होते. मुलांच्या यशात आईबरोबरच वडिलांचंही योगदान महत्त्वाचं असतं, त्यामुळे पित्याचं ऋणही मुलांनी स्मरायला हवं, असं तेंडुलकर यांनी यावेळी सांगितलं. हॉकी. बेल्जियममध्ये सुरू असलेल्या हॉकी वर्ल्ड लीग सामन्यांच्या उपांत्य फेरीत काल भारताने फ्रान्सचा 3-2 गोलनी पराभव केला. रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत स्थान निश्चित करण्यासाठी ही स्पर्धा खेळवण्यात येत आहे. काल भारतातर्फे मनप्रीत सिंग, देविंदर वाल्मिकी आणि रमणदीप सिंग यांनी गोल नोंदवले. भारतीय पुरुष संघाचं रिओ ऑलिम्पिकमधलं स्थान पक्कं असलं तरी महिला संघाला मात्र हे स्थान मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागणार आहेत. काल झालेल्या लढतीत यजमान बेल्जियमनं भारतीय महिला संघाचा 1-0 गोलने पराभव केला आहे. येत्या 23 जूनला महिला संघाची लढत न्यूझीलंडबरोबर होणार आहे. क्रिकेट. भारत आणि बांगलादेश दरम्यान 3 एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना आज मीरपूर इथे होत आहे. या लढतीत भारत संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. पहिला सामना मोठ्या फरकाने जिंकल्यामुळे बांगलादेश संघाचं मनोधैर्य उंचावलं असून आजचा सामना जिंकून मालिका खिशात टाकण्यासाठी यजमान संघ उत्सुक असेल, तर मालिकेतलं आव्हान कायम ठेवण्यासाठी भारताला आजचा सामना जिंकावा लागेल. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या 4 षटकात 1 गडी बाद 21 धावा झाल्या होत्या. गेले 2 दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पुण्याहून मुंबईकडे येणाऱ्या डेक्कन क्वीन आणि प्रगती एक्सप्रेस या रेल्वे गाड्या आज रद्द करण्यात आल्या आहेत. पावसाचा त्याचबरोबर इटारसी स्थानकाजवळ लागलेल्या आगीचा फटका नागपूरमधल्या रेल्वे प्रवाशांना बसला आहे. नागपूरला इतर राज्यातून येणाऱ्या अनेक एक्सप्रेस रद्द करण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे काही गाड्यांचे मार्ग वळवण्यात आले आहेत. मुंबई हुजूर साहेब नांदेड तपोवन एक्सप्रेस ही आज सुटणारी गाडी रद्द करण्यात आली आहे. गेल्या 12 तासांपासून चंद्रपूर शहरात तसंच जिल्ह्यात सतत मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे नागरिकांमध्ये आणि शेतकऱ्यांमध्ये आनंदासोबतच काहीसं भीतीचंही वातावरण निर्माण झालं आहे. इथले अनेक मार्ग पावसामुळे बंद झाले असून काही भागात पाणीही शिरलं आहे, तर सखोल परिसरात राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे. इथल्या इरई नदी, आसोल मेंढा तलाव, चारगाव धरण यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात सरासरी 2695 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली. संततधार होणाऱ्या पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यात शिरगाव बाणेवाडीतल्या घरावर दरड कोसळली असून या दुर्घटनेत 2 जण ठार तर 2 जण जखमी झाले आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातही वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे कणकवली इथे झाडं उन्मळून पडली आहेत. त्यामुळे काही काळासाठी मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती. तसंच आंबोली घाटातही दरड कोसळल्यामुळे इथल्या वाहतुकीवर परिणाम झाला होता. गेल्या 24 तासात रायगड जिल्ह्यात सरासरी 98 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली. मुंबईमध्ये पडणाऱ्या पावसामुळे कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली असून मांडवी एक्सप्रेस तसंच कोकण कन्या एक्सप्रेस रेल्वे गाड्या उशिराने सुटणार आहेत. सातारा जिल्ह्यात सर्वत्र पावसाला सुरुवात झाली असून कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पर्जन्यवृष्टी होत आहे. गेल्या 28 तासात आज दुपारी 12 वाजेपर्यंत कोयनानगर इथे 300 मिलीमीटर, नावजा 328 मिलीमीटर तर महाबळेश्वर इथे 200 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. मुंबई तसंच मुंबई महानगर परिसरात काही ठिकाणी पाऊस सुरू आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने शांतता आणि सद्भावनेच्या नव्या युगाला प्रारंभ होत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गौरवोद्गार. दिल्लीत राजपथावर झालेल्या दिमागदार सोहळ्याने आंतरराष्ट्रीय योग दिनाला प्रारंभ, हजारो नागरिकांची उत्स्फूर्त योग साधना. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त राज्यात ठिकठिकाणी कार्यक्रम. मालाडमधल्या विषारी दारू दुर्घटनेतल्या मृतांची संख्या 94 तर 45 अद्यापही अत्यवस्थ. जागतिक हॉकी लीग स्पर्धेत भारतीय पुरुष संघाची फ्रान्सवर मात, महिला संघ बेल्जियमकडून पराभूत. आणि भारत आणि बांगलादेश यांच्यातला दुसरा एकदिवसीय क्रिकेट सामना आज मिरपूर इथे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.